सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन भाजपने आपल्या उमेदवारांची नावंही जाहीर केली आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीनंतर लगेच राहुरी व बारामतीची पोटनिवडणूकही जाहीर होईल अशी शक्यता जास्त आहेत। राहुरीच्या याच पोटनिवडणुकीबाबत बुधवारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी एक मोठं विधान केलं। त्यांच्या या विधानानंतर राहुरी व बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशा शक्यता वाढल्या आहेत। शिवाय राहुरीचा आमदार कोण होईल हेही त्यांनी आताच सांगून टाकले। नेमकं काय म्हणाले डॉक्टर सुजय विखे पाटील व राहुरीबाबत काय चर्चा सुरू झाल्यात हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच डॉक्टर सुजय विखे पाटील अहिल्यानगर शहरात आले। यावेळी त्यांनी पक्षाच्या जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना वेळ दिला। याच दरम्यान त्यांनी राहुरीच्या पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान केलं। डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे। कार्यकर्त्यांचीही तशीच भावना आहे। मात्र या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील। कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ज्या भावना व्यक्त केल्या त्या मी वरिष्ठांना कळवल्या आहेत। बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक एकाच वेळी होणार आहे। दोन्ही जागा नेत्यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या आहेत। अशा परिस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीने सामंजस्याने तोडगा काढून दोन्ही ठिकाणची उमेदवारी बिनविरोध करावी असे आमचे आवाहन आहे। बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढविणार हे निश्चित आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कारभारही सुरू केला आहे। महायुतीतील तिन्ही पक्षांच्या त्याच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे। शिवाय पवार कुटुंबातील असल्याने राष्ट्रवादीचा शरद पवार गटही त्यांना सपोर्ट करेल असे सांगितले जात आहे। म्हणजेच बारामतीची निवडणूक ही जवळजवळ बिनविरोध होईल। अगदी तशीच राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचेही 17 ऑक्टोबर 2025 ला अकाली निधन झाले। कर्डिले साहेबांना श्रद्धांजली म्हणून शरद पवार गटाने राहुरीची निवडणूकही बिनविरोध करावी अशी विखेंसह सर्वच महायुतीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। बारामती व राहुरी या दोन्ही निवडणुकांबाबत वरिष्ठ पातळीवर लवकरच तोडगा निघेल व या दोन्ही जागा बिनविरोध होतील अशा शक्यता विखेंच्या वक्तव्यानंतर वाढल्या आहेत। दुसऱ्या बाजूने विचार केला तर स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचा बुऱ्हाणनगर येथील जनता दरबार ते हयात असताना चांगला चर्चेत असायचा। आता हाच जनता दरबार त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले चालवत आहेत। अक्षय कर्डिले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना व मतदारसंघातील जनतेला कधीच वडिलांची उणीव भासू दिली नाही असे सांगितले जात आहे। मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचे आणि सामान्य मतदारांचे प्रश्न मार्गी लावण्याची माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची जी कार्यपद्धती होती तीच कार्यपद्धत युवा नेते अक्षय कर्डिले यांनी पुढे चालवली आहे। प्रत्येकाची आस्थेवाईक चौकशी करणं, प्रत्येकाची तक्रार व अडचण समजून घेणं, त्यावर तत्काळ तोडगा काढणं ही कर्डिले साहेबांच्या कामाची पद्धत जशीच्या तशी अक्षय कर्डिले यांनी सध्या राबवली आहे। कर्डिले साहेबांनी यापूर्वी राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या मतदारसंघातील गावापर्यंत अनेक शासकीय योजना पोहोचवल्या। शिवाय अनेक विकास कामेही केली। सामान्यांना आधार देणारा नेता म्हणून कर्डिले साहेबांची ओळख होती। त्यामुळे या मतदारसंघात कर्डिले साहेबांच्या निधनानंतर भावनिक लाट तयार झाली। तीच लाट सध्या अक्षय कर्डिले यांना आपला आमदार म्हणून डोक्यावर घेताना दिसत आहे। शिवाय कर्डिले साहेब हे कायम प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेत दिसले। राहुरी तालुक्यातील गुहा प्रकरण, राहुरी तालुक्यातील उमरे प्रकरण, मतदारसंघातील काही लव्ह जिहादची प्रकरणे या सगळ्याच प्रकरणात कर्डिले साहेबांनी कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून काम केलं। साहेबांची हीच कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा अक्षय कर्डिले यांच्यातही अनेकदा दिसली आहे। तीसगावातील कत्तलखान्याचं प्रकरण, मढी यात्रोत्सवातील वादाचे प्रकरण, राहुरीतील लव्ह जिहाद प्रकरण या सगळ्या प्रकरणात अक्षय कर्डिले हे सर्वात समोर होते। त्यामुळे तेच आमदार होतील असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत। त्याउलट शरद पवार गटाने मनाचा मोठेपणा दाखवून अक्षय कर्डिले यांना बिनविरोध निवडून द्यावं असंही भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। राहुरीची निवडणूक बिनविरोध होईल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।